Welcome to Tech Math channel. Now, in the previous video, we have seen the practice set 3.1 and 3.2. Now, we are going to see the practice set 3.3. Before starting practice set 3.3, we will see the basic concepts which are required to solve the examples given in practice set 3.3. Within that, the first concept is arc of a circle. आर्क ऑफ अ सर्कल हा कन्सेप्ट आपण पाहणार आहोत आणि या आर्कशी रिलेटेड दोन थेरम्स आहेत. ते दोन थेरम आपण समजून घेणार आहोत आणि दोन थेरम समजून घेतल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.3 जो आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये एक्झाम्पल देखील 3 आहेत, 3.3 आणि एक्झाम्पल 3. आता हा आर्क ऑफ सर्कल कशाला म्हणायचं आहे तर मी बोर्डवर सर्कल ड्रॉ करायला आहे. देयर इज सर्कल विथ सेंटर C आणि या सर्कलवर पॉइंट A, पॉइंट Y, पॉइंट B आणि पॉइंट X हे चार पॉइंट सर्कलवर आहेत आणि K ही लाईन मी ड्रॉ केलेली आहे. K ही लाईन म्हणजे इट इज कॉल्ड एज अ सेकंड. आता सेकंड म्हणजे काय की सर्कलच्या दोन पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट करते. सेकंड हा कन्सेप्ट आपण टँजंट आणि सेकंड हा कन्सेप्ट आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. जर ती लाईन आणि सर्कल याच्यामध्ये कॉमन एकच पॉइंट जर असेल then that line is called as a tangent, and if the line and the circle having two common points then that line is called as a secant of a circle. इथे लाईन K जी आहे ती सेकंड ऑफ सर्कल आहे आणि या सेकंड मुळे झालं काय की हा जो सर्कल जो आहे या सर्कल दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. हा जो पार्ट जो आहे हा एक पार्ट आणि इथं खाली आलेला हा एक पार्ट. मग हा जो पार्ट जो आहे AYB हा एक आर्क इथे तयार झाले. इट इज कॉल्ड एज अ आर्क आणि AXB हा एक इथं आर्क तयार झालेला आहे. आता हे जे आर्क जे असतं म्हणजे या सेकंड मुळे सर्कलचे दोन पार्ट झालेले आहेत म्हणजे दोन आर्क इथे तयार झालेले आहेत. फर्स्ट आर्क जो आहे तो AYB हा आर्क, सेकंड आर्क जो आहे तो AXB हा एक आर्क इथं झालेला आहे. मग आता या आर्क मध्ये हे दोन्ही आर्क जे आहेत या दोन्ही आर्क मध्ये हा AYB हा जो आर्क जो आहे या आर्क मध्ये C हा जो सेंटर आहे तो इन्क्लूड केला गेलेला आहे आणि AXB जो आर्क जो आहे याच्यामध्ये काही सेंटर इन्क्लूड होत नाही, सेंटर वरती आलेला आहे. मग ज्या आर्क मध्ये सेंटर इन्क्लूड होत असतो दॅट आर्क इज कॉल्ड एज अ मेजर आर्क. म्हणजे AYB इज कॉल्ड एज अ मेजर आर्क आणि आर्क AXB जो आहे त्याच्यामध्ये सेंटर काही इन्क्लूड नाहीये. सो द आर्क AXB इज कॉल्ड एज अ मायनर आर्क. म्हणजे आर्कचे आपण दोन टाइप्स पाहिलेले आहेत आता. एक पहिला जो आर्क जो आहे तो AYB याच्यामध्ये सेंटर इन्क्लूड आहे दॅट आर्क इज कॉल्ड एज अ मेजर आर्क. AXB याच्यामध्ये सेंटर काही इन्क्लूड नाहीये मग हा जो आर्क जो आहे याला मायनर आर्क असं म्हणतात. आणखीन एक थर्ड टाइप देखील जो आहे आर्कचा दॅट इज कॉल्ड एज सेमी सर्कल आर्क. सेमी सर्क्युलर आर्क मग त्याला सेमी सर्क्युलर आर्क कशाला म्हणायचंय की जर समजा आता मी काय केलं की हा सेकंड जो आहे सपोज L ही जी लाईन जी आहे सेंटर मधनं पास होत असेल. इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल. आता सेंटर मधनं जर पास झाली असेल तर इट इज याला आपण लाईन L ला सेकंड असं म्हणतो कारण या ही लाईन आणि सर्कल याच्यामध्ये Y आणि B हे दोन कॉमन पॉइंट्स आलेले. सो लाईन L इज कॉल्ड एज सेकंड ऑफ अ सर्कल. या सेकंड मुळे काय झालं की BAY आणि BXY हे दोन आर्क तयार झालेले. मग आता या आर्क मध्ये म्हणजे हा जो सेकंड जो आहे तो सेंटर मधनं पास झालेला आहे. जसं मागच्या वेळेस काय झालं की एक जो वरचा जो आर्क होता त्या आर्क मध्ये सेंटर होता, खालच्या आर्क मध्ये सेंटर नव्हता, आपण त्याला मेजर आर्क आणि मायनर आर्क म्हणलं होतं. इथे मात्र काय झालं की सेंटर मधनच हा सेकंड पास होतोय आणि इक्वल लेंथचे दोन्ही आर्क तयार झालेले आहेत. मग हा जो आर्क जो आहे द आर्क BXY अँड आर्क BAY आर कॉल्ड एज अ सेमी सर्क्युलर आर्क असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे तीन आर्क जे आहेत ते आपण पाहिलेले मेजर आर्क, मायनर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क. ज्या आर्क मध्ये सेंटर इन्क्लूड होत असतो दॅट आर्क इज कॉल्ड एज अ मेजर आर्क.
त्याच्यामध्ये सेंटर इन्क्लूड होणार नाही, इट इज कॉल्ड एज अ मायनर आर्क. आणि जर सेकंड जे असेल की सेकंड जर समजा सेंटर थ्रू सेंटर मधनं पास होत असेल तर जे तयार होणार जे दोन इक्वल आर्क जे that arcs are called as a semicircular arc. Now we are going to see the next concept, that is central angle. The central arc जो आहे हा सेंट्रल अँगल कशाला म्हणायचं ते आपण पाहणार आहोत. हा कन्सेप्ट जो आहे स्टँडर्ड 8 ला आपला झालेला आहे. आता इथं अँगल AOP हा एक अँगल आहे आणि आता या अँगलचा जो व्हर्टेक्स जो आहे तो व्हर्टेक्स म्हणजे O हा व्हर्टेक्स झाला. O हा या अँगलचा व्हर्टेक्स देखील आहे आणि O हा सर्कलचा सेंटर देखील आहे. मग असा अँगल की ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा त्या सर्कलचा सेंटर असतो, that angle is called as a central angle. So we can say that angle AOB is a central angle. आणि आणखीन या सेंट्रल अँगलची काय प्रॉपर्टी आहे की जर समजा या सेंट्रल अँगलचं मेजरमेंट असेल 70 डिग्री, हे आपण याचं मेजरमेंट जर घेतलं आणि इथं येणारा हा जो आर्क जो आहे AB हा जो आर्क आहे AB हा आर्क या सेंट्रल अँगल मध्ये येतो. अँगल AOB या सेंट्रल अँगल मध्ये येतो, त्याच्यामध्ये डिस्क्राइब झालेला आहे तो. हा जो आर्क जो आहे AB या आर्कची जी लेंथ असणार आहे ती या सेंट्रल अँगलच्या इतकीच असते. म्हणजे हा जर 70 डिग्रीचा जर अँगल असेल तर या AB या आर्कची जी लेंथ जी असणार आहे ती लेंथ देखील 70 डिग्रीच असणार आहे. ज्या पद्धतीने हे देखील एक प्रॉपर्टी आहे, हा देखील आपण कन्सेप्ट पाहिलेला आहे की सेंट्रल अँगल कशाला म्हणायचं की हा अँगल की ज्याचा व्हर्टेक्स आणि सर्कलचा सेंटर हा एकच असतो. जे अँगल त्याचा व्हर्टेक्स हा सर्कलचा सेंटर असतो, दॅट अँगल इज कॉल्ड एज सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलचं जे मेजरमेंट असतं तेच त्याच्यामध्ये डिस्क्राइब झालेलं, जो आर्क जो असतो त्या आर्कचं देखील मेजरमेंट ते असतं. हा एक कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. आता याचं जर 70 डिग्री असेल मेजरमेंट, आता बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन वगैरे असं विचारला जातो की या आर्कचं मेजरमेंट म्हणजे अँगलचं मेजरमेंट 70 दिलं, त्याच्यावरून आपण हा AB जो आहे या ABचं मेजरमेंट आपण फाइंड केलं. जर समजा आणखीन एक आर्क असेल, आता AB हा मायनर आर्क झाला आणि AXB हा जो आर्क जो आहे हा मेजर आर्क झाला. अँगलचं मेजरमेंट 70 दिलं होतं आपल्याला, या 70 वरून आपण आर्कचं मेजरमेंट 70 असं फाइंड आउट केलं. आणि जर समजा तुम्हाला असं विचारलं गेलं की अँगलचं मेजरमेंट 70 आहे, AB या आर्कचं मेजरमेंट फाइंड आउट करा, AXB या आर्कचं देखील मेजरमेंट फाइंड करा, तर आपण ते कसं फाइंड करू शकतो. हा जो अँगल जो आहे 70 डिग्रीचा आहे, म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की AB हा आर्क 70 डिग्रीचा झाला. आता हा 70 डिग्रीचा आपल्याला मिळाला. आता AXB हा जो आर्क जो आहे मेजर आर्क, याचं मेजरमेंट कसं फाइंड आउट करायचं, तर आपल्याला कंप्लीट सर्कल जो असतो या कंप्लीट सर्कलचं मेजरमेंट जे येतं हे 360 डिग्री येतं. मग या 360 पैकी 70 डिग्री जो आहे तो AB चा आर्क झाला. मग 360 मधून जर आपण 70 मायनस केले म्हणजे 290 जे असणार मेजरमेंट ते आर्क AXB चा असणार आहे. या पद्धतीने आपण दिलेल्या आर्कचं मेजरमेंट जे आहे ते फाइंड आउट करत असतो. म्हणजेच मेजर ऑफ आर्क हा देखील कन्सेप्ट आपण इथं पाहिलेला आहे. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज कॉंग्रुअन्स ऑफ आर्क. आता कॉंग्रुअन्स ऑफ आर्क कशा पद्धतीनं आर्क जे आहे ते कॉंग्रुअन्स केव्हा असतात, कॉंग्रुएंट केव्हा असतात ते आपल्याला पाहायचंय.
इथं आता बोर्डवर मी जी फिगर जी काढलेली कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क. आता या ठिकाणी बोर्डवर मी दोन सर्कल ड्रॉ केलेले आहेत. दोन्ही सर्कलचा सेंटर सी हा घेतलेला आहे. हा छोटा एक सर्कल आणि हा मोठा एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. आता या सर्कल मध्ये छोटा आतला जो सर्कल जो आहे या सर्कल मध्ये ए बी हा एक आर्क मी इथं ड्रॉ केलेला आहे. हा ए बी हा आर्क झाला आणि बाहेरचा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये डी आर्क आहे, ई एफ, एफ जी, आय जे, जे डी असे तिथं आर्क्स आहेत. आता हे आर्क्स ड्रॉ केल्यानंतर मागच्या आता काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की हा सपोज अँगल जो असेल डी सी ई हा अँगल किंवा ए सी बी हा जो अँगल आहे या अँगलला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. सेंट्रल अँगल का म्हणतोय? कारण अँगल डी सी ई किंवा अँगल ए सी बी याचा व्हर्टेक्स हा सी आहे आणि सी हा या दोन्ही सर्कलचा सेंटर देखील आहे. म्हणजेच अँगल डी सी ई और अँगल ए सी बी हे दोन्ही अँगल जे आहेत ते सेंट्रल अँगल झालेले आहेत. या अँगलचं मेजरमेंट इथे 70 डिग्री दिलेलं आहे. जर अँगलचं मेजरमेंट 70 डिग्री जर दिलं तर ए बी हा जो आर्क जो असेल हा ए बी आर्क 70 डिग्री, डी आर्क हा देखील या सेंट्रल अँगल मध्येच येतोय म्हणजे डी देखील 70 डिग्री झालेला आहे. दोन्हीचं मेजरमेंट सेम झालं. आता जर दोन्हीचं मेजरमेंट जर सेम येत आहे आणि आपण जर असं पाहिलं तर हा आर्क छोटा आणि हा आर्क जो आहे तो मोठा आहे. हे दोन्ही आर्क तर काही कॉन्ग्रुएंट नाहीये आणि आपण दिलेल्या प्रॉपर्टीनुसार यांचं मेजरमेंट तर सेम येते. पण मेजरमेंट जरी सेम असेल तर ही दोन्ही आर्क जे आहेत हे दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट नाहीये. मग दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट केव्हा असतील तर त्याच्यासाठी दोन कंडिशन्स आहेत. मग कोणत्या दोन कंडिशन्स आहेत की जर समजा या ठिकाणी मी हा एक अँगल घेतला, अँगल ई सी एफ, नीट लक्ष द्या व्यवस्थित काय सांगतो मी, अँगल ई सी एफ हा अँगल मी 70 डिग्री घेतला आणि आता हा आर्क घेतला मी ई एफ, तर ई एफ चं मेजरमेंट 70, अँगल डी सी ई हा 70 डिग्रीचा आहे, डी 70 येतोय, ई एफ 70 येतोय, हा 70 हा 70 हे दोन्ही कॉन्ग्रुएंट येतात 70-70. बट डीई ई एफ हे कॉन्ग्रुएंट आहेत पण डीई आणि एबी किंवा ई एफ आणि एबी हे कॉन्ग्रुएंट नाहीये. मग का नाहीयेत कॉन्ग्रुएंट किंवा कॉन्ग्रुएंट आर्क असण्यासाठी काय कंडिशन्स आहे? तर एक तर पहिली कंडिशन म्हणजे काय, त्यांचा सेंटर जो असेल तर सेंटर एकच असायला पाहिजे, कॉमन सेंटर पाहिजे, नाही तर कॉमन सेंटर आहे. पण सेकंड कंडिशन काय असते की त्यांचे जे रेडियस जे असतील म्हणजे या ठिकाणी या आर्क मध्ये समजा ए सी हा रेडियस आहे आणि इथं रेडियस जो आहे तो सी डी हा रेडियस आहे. पण हे रेडियस कॉन्ग्रुएंट आहेत का? त्यांचे रेडियाय जे असतील ते देखील कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे. जर रेडियाय कॉन्ग्रुएंट असतील, सेंटर त्यांचं एका सर्कल मध्ये ते येत असतील तर ते जे आर्क जे असतील ते आर्क कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच या ठिकाणी डीई हा जो आर्क आहे 70 डिग्रीचा आणि ई एफ हा जो आर्क जो आहे तो 70 डिग्रीचा आहे. ते दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत कारण सीई किंवा सी डी सी एफ हे रेडियाय जे आहेत हे रेडियाय कॉन्ग्रुएंट आहेत. बट ए सी किंवा सीई हा रेडियस आणि सी ए आणि सी बी हा रेडियस आणि सीई किंवा सी डी हे रेडियस काही कॉन्ग्रुएंट नाहीयेत. म्हणून हा ए बी हा आर्क आणि डी हा आर्क काही कॉन्ग्रुएंट नाहीये. हा कॉन्ग्रुएंटचा जो आहे तो एक कन्सेप्ट आहे. द आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स अँड रेडिया आर इक्वल. त्यांचे रेडिया जर इक्वल असतील तरच ते आर्क जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. हा झाला कन्सेप्ट जो आहे तो कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क्सचा. नाउ द लास्ट कन्सेप्ट रिलेटेड टू दिस टॉपिक इज प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क. सम ऑफ मेजर ऑफ आर्क जे आहे ते आपल्याला आता हा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे. इथं हा एक सर्कल मी ड्रॉ केला. या सर्कलवर काही पॉइंट घेतलेले, पॉइंट ए, पॉइंट ई, पॉइंट डी, पॉइंट सी अँड पॉइंट बी असे काही पॉइंट जे आहेत हे पॉइंट्स या सर्कलवर इथं घेतलेले आहेत. आता आपल्याला जो कन्सेप्ट पाहायचा प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स.
सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. आता या आर्कची मेजरमेंट काय असते, आपल्याला त्यांची सम कशी असते ते आपल्याला फाइंड आउट करायची. आता सपोज मी हा आर्क घेतला, आर्क ए सी. आर्क ए सी हा कम्प्लीट आर्क जर मी घेतला तर हा कम्प्लीट आर्क ए सी म्हणजे काय असणार आहे की मी या आर्कला मी असं लिहू शकतो की आर्क ए सी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AE plus measure of arc ED plus measure of arc DC. म्हणजे AC हा जो आर्क आहे तो आर्क म्हणजेच काय AE प्लस DE प्लस DC असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. इन द सेम वे आर्क BD हा आर्क बीड म्हणजेच काय असणार आहे आर्क BC प्लस आर्क CD. म्हणजे हा पूर्ण आर्क जो असतो त्याची आपण मेजरमेंट लिहित असताना किंवा फाइंड आउट करत असताना त्याची सम देखील आपल्याला इथं लिहिता येते. म्हणजे काय समजा काही हा आर्क दिलेला आहे, हा आर्क दिलेला आहे, त्याच्यावर काही इतर आर्क जर आपल्याला फाइंड आउट जर आपल्याला करायचे असतील तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा मेजर ऑफ आर्क जो हा जो कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये काही एक्झाम्पल्स आहेत की त्या एक्झाम्पल मध्ये आणखीन आपल्याला हा कन्सेप्ट त्या ठिकाणी रिवाइज होणार आहे. आता आपल्याला या कन्सेप्ट मध्ये किंवा या टॉपिक मधले दोन थेरम जे आहेत खूप इझी असे थेरम्स आहेत, ते दोन्ही थेरम्स आपल्याला पाहायचे. फर्स्ट आय विल राईट द स्टेटमेंट ऑफ द थेरम. थेरमचे जे स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट मी अगोदर इथे लिहितोय. त्या स्टेटमेंट वर आपण फिगर ड्रॉ करू, गिव्हन घेऊ, त्यानंतर काही कन्स्ट्रक्शन असतील तर कन्स्ट्रक्शन करू आणि मग आपल्याला टू प्रूफ आणि प्रूफ जे असेल ते प्रूफ आपल्याला फाइंड करायचं. नाउ द थेरम, द chords corresponding to congruent arc of a circle are congruent. आता आपल्याला काय दिलेले आहे, the chords of corresponding to congruent arc. जे chords corresponding to congruent arcs of a circle are congruent. म्हणजे आपल्याला congruent arcs आपल्याला इथे दिलेले या ठिकाणी chords corresponding to congruent arc. जे chords जे आहेत ते chords आपल्याला congruent दिलेले आहेत आणि त्याचे corresponding arc जे आहेत ते आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहे. आय रिपीट, कॉर्ड जे आहेत एका सर्कलचे किंवा दोन्ही सर्कलचे जे कॉर्ड जे आहेत ते कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत आणि त्या कॉन्ग्रंट कॉर्डचे जे कॉरेस्पॉन्डिंग आर्क जे असतात ते आर्क्स आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. आता याच्यानुसार आपल्याला फिगर ड्रॉ करायचे आहे. फिगर मध्ये सर्कल येणार आहे. या सर्कल मध्ये आता याचे जे नाव जे आहे ते ऍज पर बुक मी इथं देतोय. बी हा सेंटर असलेला एक सर्कल मी ड्रॉ केलेला आहे आणि या सर्कल मध्ये आपल्याला दोन कॉर्ड जे आहेत ते कॉर्ड आपल्याला इथं घ्यायचे. मग आता इथं हा एक कॉर्ड झाला आणि हा एक कॉर्ड झाला. हे दोन्ही कॉर्ड जे आहेत ते कॉन्ग्रंट दिलेले आहेत आपल्याला. त्यांचे नाव आहे ऍज पर बुक देतोय. हा AC हा एक कॉर्ड इथं हा एक दिलेला आहे दुसरा, आणि दुसरा जो आहे EQD. APC आणि EQ. AC आणि ED हे जे कॉर्ड जे आहेत हे कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रंट दिलेले आहेत आणि त्याच्यावर APC आणि EQD हे जे आर्क जे आहेत हे आर्क आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहे.
मग आपल्याला यानुसार गिवन जे आहे ते गिवन इथं लिहितो. गिवन मध्ये काय दिलेलं आहे की इन सर्कल विथ सेंटर बी. बी हा सेंटर असलेला या सर्कल मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला की ए सी आणि डीई हे जे कॉर्ड जे आहेत हे कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला दिलेले आहे. इन सर्कल chord AC is congruent to chord DE. हे आपल्याला दिलेले आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की हा आर्क APC इज कॉन्ग्रुएंट टू आर्क DQE. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण कसं प्रूव्ह करणार आहे त्या अगोदर मी एक्सप्लेन करतो. त्यानंतर आपण एक स्टेटमेंट ज्या आहे त्या प्रूफच्या त्या स्टेटमेंट लिहिणार आहोत. आता हे आर्क आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आता हा जो आर्क जो आहे APC हा आर्क या ABC या सेंट्रल अँगल मध्ये येतो. त्यानंतर DQE हा जो आर्क जो आहे तो DBE या अँगल मध्ये येतो. मग जर आपण हे दोन अँगल हा अँगल आणि हा अँगल जर कॉन्ग्रुएंट दाखवला म्हणजे या अँगल मध्ये येणार हे अँगल कॉन्ग्रुएंट आहे आणि त्यांच्यामध्ये येणार जे आर्क असतात ते देखील कॉन्ग्रुएंट असतील असं आपण या पद्धतीने प्रूव्ह करणार आहोत. मग आता हे अँगल कसे प्रूव्ह करणार तर अँगल प्रूव्ह करण्यासाठी आपण ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DBE हे दोन ट्रायंगल अगोदर कॉन्ग्रुएंट दाखवू. ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे त्यांचे कॉरस्पॉन्डिंग अँगल्स देखील कॉन्ग्रुएंट असतात. हे अँगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे हे त्यांचे जे आर्क असतील कॉरस्पॉन्डिंग आर्क्स हे आर्क देखील कॉन्ग्रुएंट असतील. या पद्धतीने आपण हे प्रूव्ह करणार आहोत. So the first we will try to prove the triangle ABC is congruent to the triangle DBE. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचे. आता हे दोन ट्रायंगल प्रूव्ह करण्यासाठी इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल DBE या दोन ट्रायंगल मध्ये आता हे दोन ट्रायंगल कसे काय असेल बरं समजा AB आणि BD सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BD. रिझन काय रेडिया ऑफ सेम सर्कल. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BD. आणखीन एक रेडिया ऑफ BC आणि BE हे पण कॉन्ग्रुएंट आहे. हा आणि हा देखील कॉन्ग्रुएंट आहे. का बरं कारण रेडिया ऑफ सेम सर्कल. सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BE. या दोन्ही यांना रिझन काय झाली रेडिया ऑफ सेम सर्कल. त्यानंतर आपल्याला काय दिलेले आहे की AC आणि D हे गिवन दिलेले. हा आणि हा कॉर्ड जो आहे हा कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला इथं दिलेला आहे. हा कॉर्ड आणि हा कॉर्ड जो आहे तो कॉन्ग्रुएंट हे गिवन मध्ये दिलेला आहे आपल्याला. सेगमेंट AC is congruent to segment DE. रिझन काय गिवन म्हणजे हा हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट झाले आहेत. कशावरनं कॉन्ग्रुएंट झालेले आहेत साइड कॉन्ग्रुएंसी टेस्ट नुसार. therefore triangle ABC is congruent to triangle DBE. साइड कॉन्ग्रुएंसी टेस्ट. एकदा दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे काय अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DBE. therefore angle ABC is congruent to angle DBE. corresponding angles of congruent triangle CACT. corresponding angles of congruent triangle.
आणि एकदा हे ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे त्याचे कॉरस्पॉन्डिंग आर्क जे आहेत आर्क ए पी सी आणि आर्क डी क्यू ई हे देखील कॉन्ग्रुएंट असणार आहे. Therefore, arc APC is congruent to arc DQE. Now we'll see the next theorem. The chords corresponding to congruent arcs of a circle are congruent. आता या थेरम मध्ये मागच्या थेरम मध्ये आपल्याला कॉर्ड जे आहेत ते कॉर्ड कॉन्ग्रुएंट दिलेले होते. आपण साइड या कॉन्ग्रुएन्सी टेस्ट नुसार ते दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले होते. आता या थेरम मध्ये आपल्याला काय दिलेले आहे की कॉन्ग्रुएंट आर्क दिलेले. आर्क जे आहेत ते आर्क आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत आणि आर्क जर कॉन्ग्रुएंट असतील त्याचे कॉरस्पॉन्डिंग कॉर्ड जे आहेत ते कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. त्यानुसार आपण इथं फिगर ड्रॉ करतोय. या फिगर मध्ये सेंटर जो आहे तो सेंटर आपण घेतला सी डी ई एफ आपल्याला गिवन आर्क जे आहेत आता मागच्या याच्यामध्ये कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले होते. आता या कन्सेप्ट मध्ये आपल्याला हा आर्क जो आहे जी सी डी आणि ई एच एफ हे आर्क आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. हे आर्क कॉन्ग्रुएंट आहे त्याच्यावर आपल्याला हे जे कॉर्ड जे आहेत ते कॉर्ड आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. म्हणजे गिवन काय इन सर्कल आर्क सी जी डी is congruent to arc EHF. हे आर्क आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचे chord CD is congruent to chord EF. हे कॉर्ड आपल्याला प्रूव्ह कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आता हे कसे आपण दाखवणार आहे की हा आर्क आणि हा आर्क कॉन्ग्रुएंट आहे. आर्क कॉन्ग्रुएंट आहे त्याचा कॉरस्पॉन्डिंग अँगल जो आहे सेंट्रल अँगल CBD आणि अँगल EBF हे अँगल कॉन्ग्रुएंट होतील. अँगल कॉन्ग्रुएंट झाला हे दोन्ही रेडियस आहेत ते देखील कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे साइड अँगल साइड या कॉन्ग्रुएन्सी टेस्ट नुसार काय बरं हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे CD आणि EF हे कॉर्ड जे आहेत ते देखील कॉन्ग्रुएंट होतील. ते आपण आता प्रूव्ह इथं करतोय. प्रूव्ह करणार आपण इथं आता की
arc CGD is congruent to arc EHF. का बरं? गिवन, याचं रिझन येणार गिवन. आता हे आर्क जर कॉन्ग्रंट आहेत, मी त्यांचे कॉरस्पॉन्डिंग अँगल जे आहेत, कॉरस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल CBD आणि अँगल EBF हे कॉन्ग्रंट होतील. अँगल CBD is congruent to angle EBF. Corresponding angles of congruent arc. या कॉन्ग्रंट आर्कचे जे कॉरस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते असल्यामुळे हे दोन्ही अँगल काय झाले बरं? कॉन्ग्रंट झाले. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट झाला. आता हा अँगल कॉन्ग्रंट झाल्यानंतर CB is congruent to BE. सेगमेंट CB is congruent to segment BE. Reason काय? Radii of same circle. BD is congruent to segment BF. Radii of same circle. सेम सर्कलचे रेडिया असल्यामुळे हा कॉन्ग्रंट, हा कॉन्ग्रंट, हा आणि हा कॉन्ग्रंट, हा आणि हा कॉन्ग्रंट. म्हणजेच काय आणणार त्याच्यात ना? ट्रायंगल CBD is congruent to triangle EBF. साइड अँगल साइड SAS टेस्ट नुसार हे ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. आता हे ट्रायंगल जर कॉन्ग्रंट झाले म्हणजेच काय येणार आहे? CD is congruent to EF. Therefore segment CD is congruent to segment EF. Corresponding sides of congruent triangle CSCT. Corresponding sides of congruent triangle CSCT. यानुसार हा सेकंड थेरम देखील आपण प्रूव्ह केलेला आहे. Now we are going to solve the questions given in practice set 3.3. Therefore क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे की इन फिगर GDEFR कोण सायक्लिक एका सर्कलवरचे पॉइंट दिलेले आहेत आपल्याला. मेजरमेंट दिलेले आहे CF चं, DGF दिलेले आहे आणि DE आणि DEF आर्क आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फिगर जे आहे ते फिगर मी ड्रॉ करतो. D E F आणि हा G. काय काय दिलेलं आपल्याला? अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री. हा 70 डिग्री आहे. मेजर ऑफ आर्क DGF इज इक्वल टू 200. DGF हा पूर्ण 200 चा आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं? फाइंड मेजर ऑफ आर्क DE फाइंड करायचा आणि DEF फाइंड करायचा आणि आर्क DEF आपल्याला फाइंड आउट करायचा. आता हा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा DGF 200 दिलेला आहे. ECF हा अँगल 70 डिग्री म्हणजे EF जो आर्क जो असेल हा आर्क 70 डिग्री येणार आहे. म्हणजे आपल्याला काय काय दिलेले आहे सोल्युशन मध्ये? सोल्युशन आपण देऊ. एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय. अँगल ECF मेजर ऑफ अँगल ECF इज इक्वल टू 70 डिग्री. हा 70 डिग्री म्हणजे हा आर्क जो आहे हा 70 डिग्री झाला.
therefore measure of arc EF is 70 degree corresponding arc of central angle. या सेंट्रल अँगलचा हा आर्क आहे म्हणून याचं जे मेजरमेंट जे असतं ते या आर्कचं झालेलं आहे 70 डिग्री. आता हा 200 हा 70 आपल्याला डी फाइंड आउट करायचा आहे. आता डी कसा फाइंड आउट करणार आहे आपण कसं फाइंड आउट करू शकतो या टोटल सर्कलचं मेजरमेंट जे आहे ते 360 डिग्री आहे. आपल्याला सगळ्यांचं मेजरमेंट आपण इथे दिलं म्हणजे मेजर ऑफ आर्क डीई प्लस measure of arc DGF plus measure of arc EF is equal to 360. हे 360 असं मेजरमेंट झालं. मेजर ऑफ आर्क DE आपल्याला फाइंड आउट करायचंय प्लस मेजर ऑफ आर्क DGF 200 प्लस EF 70 डिग्री is equal to 360. म्हणजेच काय मेजर ऑफ आर्क DE is equal to 360 as it is minus 200 plus 70 is equal to 270. म्हणजेच हा DE किती झाला हा 90 डिग्री झाला. हा DE मिळाला 90 डिग्री. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे काय फाइंड आउट करायचंय फाइंड मेजर ऑफ आर्क DEF. आता DEF म्हणजे काय मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF म्हणून 160. हा DEF जो असणार आहे तो 160 येणार आहे. जे मेजर ऑफ आर्क DEF is equal to measure of arc DE plus measure of arc EF 90 plus 70 is equal to 160. हे दोन्ही क्वेश्चन आपण याच्यातले सॉल्व केलेले. Now we are going to solve the question number 2. RQS. In figure, triangle QRS. Triangle QRS is an equilateral triangle. Is an equilateral triangle. हा equilateral triangle आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय arc RS is congruent to arc QS is congruent to arc QR. हे तिन्ही आर्क आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत आणि मेजर ऑफ आर्क QRS हा जो आहे हा 240 आपल्याला दाखवायचा आहे. हे काय काय प्रूव्ह करायचं ते मी इथे लिहितोय. फर्स्ट काय करायचं आर्क RS is congruent to arc QS is congruent to arc QR. आणि सेकंड काय फाइंड करायचं मेजर ऑफ आर्क QRS is equal to 240. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता हे आपण प्रूव्ह कसं करणार आहे QRS हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या तिन्ही साइड ज्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आलेल्या आहेत. आता ह्या कॉन्ग्रुएंट जरी आल्या तर QR, QS आणि RS हे तिन्ही कॉर्ड आहेत. पण तिन्ही कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट झाल्या तर तिन्ही कॉर्डच्या कॉरेस्पॉन्डिंग आर्क जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. मागचा थेरम आपण पाहिलेला आहे. म्हणजे इथं फर्स्ट जे आहे म्हणजे सोल्युशन कशासाठी फर्स्ट क्वेश्चन साठी ट्रायंगल QRS is an equilateral triangle. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय झालं की सेगमेंट QR is congruent to segment QS is congruent to segment RS. हे कॉन्ग्रुएंट झालं.
आणि क्यू आर, क्यू एस आणि आर एस हे कॉर्ड देखील आहे. सेगमेंट क्यू आर, सेगमेंट क्यू एस, सेगमेंट आर एस आर कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. हे सर्कलचे कॉर्ड्स देखील आहेत. सर्कलचे कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे कॉरस्पॉन्डिंग आर्क्स जे असतात ते देखील कॉन्ग्रुएंट असतात. हा आपण थेरम पाहिलेला आहे. देअरफॉर arc QR is congruent to arc QS is congruent to arc RS. याचं रिझन आपल्याला लिहिता येईल काय की कॉरस्पॉन्डिंग आर्क ऑफ अ कॉन्ग्रुएंट कॉर्ड. याचे कॉरस्पॉन्डिंग जे आर्क होते कॉन्ग्रुएंट कॉर्डचे ते कॉन्ग्रुएंट होते. आणि हे फर्स्ट प्रूव्ह झालं. त्या फर्स्ट प्रूव्ह इथं लिहिताना तुम्हाला स्टेटमेंट ऑफ थेरम इथं लिहावं लागेल. त्यावेळेस हे कम्प्लीट होईल आणि त्यावेळेस तुम्हाला कम्प्लीट मार्क जे आहे ते कम्प्लीट मार्क्स मिळतील. आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. मेजर ऑफ आर्क क्यू आर एस जो आहे तो क्यू आर एस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी हे जे स्टेटमेंट जे आहे आर क्यू आर हे जे आपण प्रूव्ह केलेले आहे त्या अगोदर आपण लिहू आणि त्याचं मेजरमेंट जे आहे ते एक्स आहे असं आपण ऍज्युम करू. measure of arc QR is equal to measure of arc QS is equal to measure of arc RS is equal to x असं ऍज्युम करू. आणि हा कंप्लीट सर्कल जो आहे कंप्लीट सर्कलचे मेजरमेंट 360 असतं. measure of arc QR plus measure of arc QS plus measure of arc RS is equal to 360. कंप्लीट सर्कलचं मेजरमेंट 360 असतं. आता हा जो आर्क जो आहे हा x आहे, हा x आहे आणि हा देखील x आहे. तिन्हीचं मेजरमेंट सम जे आहे ते 360 आहे. x plus x plus x is equal to 3x is equal to 360. x is equal to 360 upon 3 is equal to 120. म्हणजे एका आर्कचं मेजरमेंट जे आहे ते 120 आलं. एका आर्कचं मेजरमेंट 120 आलं. याचं 120 याचं 120. आपल्याला काय फाइंड आउट करायचं QRS आणि QRS म्हणजे काय QR plus RS. measure of arc जो फाइंड करायचा आपल्याला QRS S is equal to measure of arc QR plus measure of arc RS is equal to 120 plus 120 is equal to 240. त्याचं मेजरमेंट जे आहे ते 240 आलेले. Now the last question. या लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला पुन्हा सर्कल दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅट चा क्वेश्चन आहे. हा त्यासाठी फिगर जी आहे सर्कलची ती मी ड्रॉ करतो. हा सर्कल आपल्याला दिलेला आहे आणि या सर्कल मध्ये हा एक कॉर्ड ए बी, दुसरा जो कॉर्ड आहे सी डी, हे दोन कॉर्ड दिलेले आहेत आपल्याला. आणि काय दिलेले आहे कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी. ए बी आणि सी डी जो आहे तो कॉर्ड कॉन्ग्रुएंट दिलेला आहे. ए बी आणि सी डी हे दोन्ही कॉर्ड कॉन्ग्रुएंट दिले आहेत आपल्याला. आणि प्रूव्ह दॅट काय करायचंय
to prove arc AC is congruent to arc BD. हे दोन आर्क जे आहेत ते दोन आर्क आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आता आपल्याला हा जो कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी कॉन्ग्रुएंट आहे, त्याच्यामुळे आर्क ए सी बी आणि कॉर्ड आर्क सी बी डी हे कॉन्ग्रुएंट होतील. कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी हे आपल्याला दिलेले गिवन. त्याचे कॉरेस्पॉन्डिंग आर्क जे आहे, कॉरेस्पॉन्डिंग आर्क ए सी बी आणि आर्क सी बी डी हे कॉन्ग्रुएंट असणार आहे. Therefore, measure of arc ACB हे कॉन्ग्रुएंट म्हणजे त्यांचं मेजरमेंट सेम असणार आहे. आर्क ACB आणि आर्क CBD हे सेम असणार आहे. पण आता आर्क ACB म्हणजेच काय की मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क CB आणि CBD म्हणजेच काय CB प्लस BD. जसं आर्क ACB म्हणजे काय आर्क AC प्लस CB. इन द सेम वे आर्क CBD इज नथिंग बट आर्क CB प्लस BD. आर्क CB प्लस मेजर ऑफ आर्क BD. बरं, आता इथं CB इथं CB आहे आणि इथं पण CB आहे, हे दोन्ही कॅन्सल झाले. आर्क ACB मेजर ऑफ आर्क CB मेजर ऑफ आर्क CB हे दोन्ही सेम आहेत, इथं हे कॅन्सल झाले. म्हणजे इथं काय झालेले की मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क BD. AC आणि BD चं मेजरमेंट सेम आहे. मेजरमेंट सेम आहे म्हणजे काय की आर्क AC इज कॉन्ग्रुएंट टू आर्क BD हे आपण प्रूव्ह केलेले आहे. यानुसार आपण प्रॅक्टिस सेट 3.3 चे जे 3 क्वेश्चन होते ते तिन्ही क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहे. या व्हिडिओ मध्ये मात्र रेकॉर्डिंग होत असताना थेरम जो तुम्हाला दिला गेलेला होता शिकवलेला, हा थेरम देत असताना सर्वात सुरुवातीला जे दोन्ही जे थेरम जे होते द कॉर्ड्स कॉरेस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल हा थेरम आणि दुसरा कॉरेस्पॉन्डिंग आर्क्स हे थेरम देत असताना हे सॉल्व्ह करत असताना सर्वात अगोदर मी नंतरचा सेकंड थेरम तो प्रूव्ह करून दिला होता आणि त्यानंतर फर्स्ट थेरम प्रूव्ह करून दिलेला होता. त्यामुळे बुक मध्ये पाहत असताना जो थेरम येईल सुरुवातीचा तो थेरम सुरुवातीचा पाहत असताना म्हणजे कॉरेस्पॉन्डिंग अगोदर गिवन कॉर्डचा थेरम तुम्हाला दिलता आणि नंतर जो आर जो होता तो कॉन्ग्रुएंट असलेला तो थेरम नंतर दिलेला होता. तेवढी करेक्शन या व्हिडिओवरती तुम्ही करून घ्यायचे आहे, ते तुमच्या लक्षात येऊ शकते. जे दोन्ही थेरम बुक मध्ये पेज नंबर 61 मध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये सेकंड थेरम जो आहे तो अगोदर बोर्डवर प्रूव्ह करून दिलेला आहे आणि पहिला थेरम जो आहे तो नंतर प्रूव्ह करून दिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला याबद्दल हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांना पाहण्यासाठी शेअर करा. थँक्यू.